कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत भर रस्त्यात मद्यप्राशन करून केटीएमवर दगडफेक केल्याची घटना 2 दिवसापूर्वी घडली होती। ही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची धिंड काढण्यात आली। कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर रोडवर 4 तरुणांनी मद्यप्राशन करून चालत्या केटीएम बसवर दगडफेक केली होती। ही दगडफेक आणि दहशतीची घटना आहे तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। जी आरोपी आहेत त्यांची नाव आहेत अभिषेक मंगेश गोडके, वय 26 वर्ष, राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकवाडी, वय 30 वर्ष, राहणार इंगळी तालुका हातकणंगले, आणि ओंकार जगन्नाथ चौगुले, वय 22 वर्ष, राहणार पात्रूट गल्ली सायबर चौक कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखी काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत। त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांनी तिथलेच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता। हे आम्ही तपास कामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे। आणि सोलापूरचे माजी महापौर शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महेश कोठे यांच्या वयाच्या 61व्या वर्षी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यामुळे संपूर्ण सोलापूरवर शोकाकूळ पसरल्याचे चित्र मागील 2 दिवसापासून सोलापुरात पाहायला मिळाले। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौहून एअर अँब्युलन्सने त्यांचे पार्थिव सोलापुरात आणण्यात आले। मराठवाड्यातील रसिकांसाठी जगभरातील उत्कृष्ट चित्रपट सादर करणारा 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस उद्दंड प्रतिसादात संपन्न झाला। चित्रपट प्रेमींनी मोठ्या उत्साहाने महोत्सवाला हजेरी लावली। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 2 महत्त्वपूर्ण मास्टर क्लास आयोजित करण्यात आले होते। दिग्दर्शक आणि अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी आपल्या मास्टर क्लासमध्ये आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला। त्यांनी सिनेमा क्षेत्रातील आपले अनुभव, आव्हाने आणि यशस्वी चित्रपट निर्मितीच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले। I'm only happy that horror comedy was a genre that we never had explored. We were doing only serious horror films. So it's a great welcome change to that. The other one is the realistic cinema, which is exploring all our socio-political subjects, which was not getting made earlier, which is also getting made. So I think that we should be celebrating the fact that more and more genres are being explored by filmmakers. Sir, you have नाता है आर्ट, डांस, ड्रामा, इमोशंस, नाट्यशास्त्र के ज़माने से। और मुझे इस बात की बहुत खुशी होती है कि ऐसे वॉलंटरी एफर्ट्स हो रहे हैं हमारे देश में जहाँ इस किस्म के फिल्म फेस्टिवल्स ऑर्गेनाइज हो रहे हैं। और छत्रपति संभाजी नगर में अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल में मुझे आकर बहुत खुशी हो रही है। ख़ासतौर पर आशुतोष गवारीकर जी का आज मैं एक मास्टर क्लास सुन सका, मेरे लिए बहुत। इगतपुरी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श दिनानिमित्त हजारो भीम अनुयायांचा अभूतपूर्व जनसागर उसळला। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या दिवशी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये अनुयायांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना उजाळा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 जानेवारी 1937 रोजी इगतपुरीतील ब्युरी लायब्ररी इथे स्वतंत्र मजूर पक्षांची पहिली सभा घेतली होती। या ऐतिहासिक घटनेला यंदा 88 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्या जागेवर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांना अभिवादन करण्यात आले। समता सैनिक दलाच्या उपस्थितीत हजारो आंबेडकर प्रेमींनी मानवंदना देत सामाजिक न्याय, समता, बंधुतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प केला। प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। सैफ अली खान सध्या आयसीयू मध्ये असून ते आराम करत आहे असे मंत्री शेलार म्हणाले। सैफ अली खान यांच्यावर 6 वार झाले असून त्यातील 2 जखमा खोलवर आहेत। जवळजवळ 5 तास त्यांची शस्त्रक्रिया पार पडली। आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की ते लवकर बरे होतील। पोलिसांच्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सकाळपासून पोलीस सतर्क असून आरोपीला पकडण्यासाठी 10 पथके शोध घेत आहे। मंत्री शेलार यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगून बांद्रावासियांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे। 6 अलग अलग प्रकार की वुंड्स यानी जख्म उनके शरीर पर है। 2 जख्मों को, वुंड्स को डीप कह सकते हैं, इस प्रकार की स्थिति थी। करीब करीब 5 घंटे का वहाँ पर सर्जरी हुआ है
और उसके कारण उनको अभी रेस्ट लेने की जरूरत है। ये बात मुझे हॉस्पिटल के अधिकारियों ने भी बताई। तो हम सब मिलकर उसकी ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए। सुबह से मैं सीनियर इंस्पेक्टर, एससीपी, डीसीपी, एडिशनल सीपी सबसे मैंने बात की है और जो आरोपी है उसको पकड़ने के लिए एकदम जलद गति से पुलिस कार्रवाई पर उतरी है। फुटेज हो, फोटो हो, इतना ही नहीं तो 10 क्राइम की टीम उस आरोपी को अरेस्ट करने के लिए काम पर लगाई गई है। पुलिस का जो प्रयास है और जल्द गति से कार्रवाई को जो शुरुआत की है उसको यश मिले, ये भी हम प्रार्थना करते हैं और अपेक्षा करते हैं। पुलिस से मैंने इस प्रकार की अपेक्षा और बात भी की है। जहां तक सैफ अली खान ये जल्द से जल्द ठीक हो जाए, उनके परिवार को जो सेंटिमेंटल मेंटल धक्का लगा है उससे भी उनको राहत मिले और आरोपी जल्दी पकड़ा जाए, ऐसी हमारी मांग है। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा शिरपूर रस्त्यावर गांजा वाहतूक करणाऱ्या विरोधात 2 वेगळ्या कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 36 किलो गांजा, इको मारुती कार, मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 12,16,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून हा प्रकार पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि एका केसेसमध्ये स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी गांजाच्या 2 चांगल्या कारवाया केलेल्या आहेत। चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रस्त्यावर अकुलखेडा गावाच्या शिवारात ह्या दोन्ही कारवाया झालेल्या आहेत। पहिल्या कारवाईमध्ये 2 आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून साधारण 4.5 किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे। त्याशिवाय त्यांच्याकडली जी वाहनं आहेत, मोबाईल्स आहेत, असा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। आणि दुसऱ्या कारवाईमध्ये साधारण 31.5 किलो गांजा, त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक इको मारुती गाडी, त्यांच्याकडे असलेले मोबाईल्स असा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे। दोन्ही कारवायामध्ये मिळून साधारण 36 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण सगळे आरोपी आहेत 7 आरोपींना अटक केलेली आहे। पूर्ण दोन्ही कारवायामध्ये 12,16,500 रुपयांचा मुद्देमाल गांजा आणि इतर बाकीचा सर्व असा मुद्देमाल म्हणून आम्ही जप्त केलेला आहे। चोपडा शहर चे PI त्यांची टीम सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर शोभेचा दारूकाम सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला। यावेळी सतर्क रहो HMPV भगाव या संदेशाने उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली। MA पटेल फायरवर्कचे खाजा दाऊद पटेल तर सिद्धेश्वर फायरवर्कचे हुसेन पटेल यांनी एकापेक्षा एक कलाकृती सादर करत सोहळ्यात रंगत आणली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला। या सोहळ्यात आकाशात एकापेक्षा एक सरस प्रकार सादर करण्यात आले। डोंबिवलीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। वैभव जितेंद्र सिंग वय 19 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियासह राहत आहे। आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे। परिसरातील मुलं त्यांच्या घरी ट्युशनसाठी येत होती। 15 जानेवारी रात्री 8 वाजता पीडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती। त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती। तेव्हा आरोपी वैभव याने पीडित मुलीचा हात पकडून तिला बेडरूम मध्ये नेले आणि जबरदस्ती तिच्यावर बलात्कार केला। घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटनेबद्दल तिने कुटुंबियांना सांगितले। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे। एका 8 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपी यातील विद्यार्थिनी आहेत, 2 विद्यार्थिनी होत्या। त्या ट्युशन घेणाऱ्या मॅडमकडे
क्लासला गेले असताना त्या ट्युशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्युशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहे. आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग. सध्या भटक्या कुत्र्यांचा धुळगूस पाहायला मिळतो आहे. पिसाळलेल्या एका कुत्र्याने तरुणीसह तिच्या आईला चावा घेतला आहे. त्यामुळे जखमी मायलेकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शीतल विंचाळ आणि पार्वती विंचाळ अशी जखमी मायलेकींची नावे आहेत. जखमी मायलेकी राजपूतवाडी भागातील रहिवासी असून या दोघीही जमुनानगर भागात रेशन खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. रेशन खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षात बसत असताना अचानक पिसाळलेला कुत्रा आला आणि त्याने तरुणीच्या नाकाला चावा घेतला. यावेळी तरुणीच्या आईने कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असताच कुत्र्याने तरुणीच्या आईच्या हाताला देखील चावा घेतला. या घटनेत दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत. दरम्यान जखमी मायलेकींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जमुनानगरमध्ये राहते. जमुनानगरमध्ये राशनचं दुकान आहे. राशन दुकानामध्ये हे राशन घ्यायला आलेलं तिथे, पण अचानकच पिसाळा कुत्रा आले हे राशन घेताना आणि याला पायाला पकडल्याच्या नंतर खाली पडलं तिच्या नाकाला चावलं, म्हणजे खालीच पाडलेलं. आणि नंतर मग तिची मम्मीनं कुत्र्याच्या तोंडामध्ये हात घातला आणि त्या कुत्र्याला बाहेर पाडलं. मग सगळे आम्ही आवाज येऊ लागला म्हणजे आम्ही गेलो, पण आम्ही मारायचे प्रयत्न केले त्यांना, पण तो कुत्रा पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर मी तात्काळ यांना ऑटो बोलवली आणि ऑटोमध्ये याला बसून सिव्हिल मध्ये घेतला आणि माझी मुलगी रिक्षा पाहायला लागली. तिकडून येताच कुत्रा आला. कुत्रा येताच लगेच पळपळ आला आणि त्याला डसलं. ते पिसाळलेलं होतं. कसं होतं आम्हाला काही माहिती नाही, पण आमच्या दोघ्या मायलेकीला भयंकर त्यांना जखमी करून सोडलं. काय नाही तुमच्या मुलीचे? शीतल विंचा, मी पार्वती विंचा आहे. माझ्या हाताला चावलेले, तिच्या नाकाला चावलेले, आम्हाला भक्कम जखम झालेली आहे. कुत्रे ज्यावेळेस चावत तुम्ही ते नेमकं एवढ्या हाताला जखम कसं लागली? आमच्या हाताला मी तिला चावत होता म्हणून सनी हाताला जायना म्हणून मी तिच्या तोंडात हात घालून सनी त्या कुत्रीला ओढायचे प्रयत्न केले. मग तिने माझा हात धरला, तिला सोडला आणि मला धरला. आता दवाखान्यात